तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आई ही आता इशूला मांडीवरती ठोपटून झोपवत असते. इशू आता गाढ झोपलेली असते. इतक्यात तिचा अलार्म वाजतो. आई बघते तर 6:30चा 6:30चा अलार्म लावलेला असतो. आई अलगद मोबाईल उचलून अलार्म बंद करते. थोड्या वेळात पुन्हा इशूच्या मोबाईलचा 6:45चा अलार्म वाजतो. आई तोही अलार्म बंद करते आणि मोबाईल ठेवून देते. तर आता अर्णव हा सकाळी 6:30 वाजता इशूच्या घरी जायला निघालेला असतो आणि तो खूप घाईघाईने गाडी चालवत असतो. त्याला राकेशचे शब्द सतत आठवत असतात. आई म्हणत असते, ही मुलगी पण ना कशाला 2-2 अलार्म लावून झोपते बरं, काय गरज आहे एवढी. आणि मग ती शांतपणे इशूला ठोपटत असते. तर आता इथे दुसरीकडे अंजली हिला मात्र रात्रीपासून अर्णव आणि राकेश या दोघांचीही खूप काळजी वाटत असते. इतक्यात राकेश तिकडे येतो आणि अंजलीला हाक मारतो. अंजली. त्याबरोबर अंजली खूपच जास्त खुश होऊन जाते. अहो तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालेलं नाही आहे ना, तुम्ही व्यवस्थित आहात ना. त्याबरोबर लगेचच राकेश तिला विचारतो, अगं हो 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 ठीक आहे, मी ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे, तू शांत हो अंजली, काय झालं, तू एवढी ओव्हर पॅनिक का झाली आहेस. त्यावर अंजली सांगत असते, अहो रात्रीपासून माझ्या डोळ्याला डोळा नाही आहे, जेव्हापासून तुम्ही म्हणालाय की अर्णवने तुम्हाला वाचवले. नेमकं काय झालं आहे, काहीतरी सांगा ना. आणि चिंटू, चिंटू कसा आहे, व्यवस्थित आहे ना, तो सुद्धा तुमच्याबरोबर घरी आला आहे ना. अहो बोला ना काहीतरी, तो सुद्धा ठीक आहे ना. त्यावर आता लगेचच राकेश म्हणतो, हो 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 अंजली, अर्णवही ठीक आहे आणि मीही ठीक आहे. त्यावर ती म्हणते, अहो हे तुमच्या तोंडाला लागलं कसं काय, काय झालं होतं. त्यावर तो सांगायला लागतो की अगं काय झालं ना, एक केस आहे, त्या संदर्भात काही गुंड आले होते धमकी द्यायला, त्याच्यामुळे झालं हे सगळं. त्याबरोबर अंजली म्हणते, काय गुंड, अहो काय हे सगळं. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अगं तुला माहीत आहे ना अंजली, मी कायम सत्यासाठी लढत असतो. मग सत्यासाठी लढत असताना ह्या अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होतच असतात. मी कायम न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो लोकांना, आणि त्यामुळे हे असं सगळं घडतं. आपण ह्या एवढ्या बारीक गोष्टींवरती लक्ष द्यायचं नसतं गं. त्यावर लगेचच अंजली म्हणत असते, मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, यापुढे ह्या अशा रिस्की केसेस घ्यायच्या नाही, समजलं तुम्हाला आता. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणत असतो, अगं अंजली तू कशाला काळजी करतेस, तुला माहिती आहे का, जोपर्यंत माझ्या बायकोचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे ना, तोपर्यंत मला काहीच होऊ शकत नाही. त्यावर अंजली म्हणते, हो का, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाची अशी परीक्षा पाहणार आहात. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, बरं बरं राणी सरकार, चिडू नका, बसा इथे. अगं मी काय म्हणतोय, मी आता लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एवढे प्रयत्न करतो, मग लोक माझ्यावरती हे असे हल्ले करणं, मला धमक्या देणं किंवा माझ्याबद्दल अफवा पसरवणं, माझे विवाहबाह्य संबंध आहेत हे सगळं सांगणं, अगं हे सगळं करणारच गं, करणारच. त्याबरोबर अंजली म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला काय वाटतं, कोणीतरी येऊन मला काहीतरी सांगेल आणि मी विश्वास ठेवेन का त्याच्यावर. अहो मीच काय, आपल्या घरातलं कोणीतरी त्या लोकांवर विश्वास ठेवेल का. तुम्ही उगाचच काही बोलता. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, अगं तसं नाही गं, पण तरीही मी तुला सर्व गोष्टी सांगितल्या. त्याबरोबर अंजली म्हणत असते, मी कधीच कोणावर असा विश्वास नाही ठेवणार, मला माहीत आहे ना माझा नवरा कसा आहे ते. मग आणि तसंही माझा देवावर जितका विश्वास आहे ना, तितकाच, अगदी तितकाच तुमच्यावरही विश्वास आहे, खरंच. त्याबरोबर लगेचच तुम्हाला माहीत आहे ना, मग तरी असं का बोलता, असं देखील ती म्हणते. राकेश म्हणायला लागतो, अगं बावळट मुली, माहीत आहे ना मला तुझा माझ्यावर किती विश्वास आहे ते, पण काय आहे ना, आता अर्णवला सगळं खरं कळलं आहे, त्यामुळे मला आता तुला प्रत्येक वेळेस सतत ह्या गोष्टीची जाणीव करून देत राहावी लागणार आहे की तुझा माझ्यावर देवा इतका विश्वास आहे, तुझा माझ्यावर देवा इतका विश्वास आहे. म्हणजे काय होईल, म्हणजे तू तुझ्या लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करशील. त्यानंतर अंजली म्हणते, बरं आता तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी ब्रेकफास्टचं बघते. त्याबरोबर लगेचच आता इथे अंजली उठत असते आणि अचानक तिला चक्कर येते. राकेश म्हणतो, अगं बस इथे, आली की नाही चक्कर, थांब बरं तू, आणि काही नाश्त्याचं वगैरे बघू नकोस, काय करायचं ते मी बघून घेईन. बरं तू एक काम कर, हे दूध पिऊन घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. त्यावर लगेचच अंजली राकेशने दिलेलं दूध घेते आणि पिते. राकेश विद्रूपपणे हसत असतो तिला बघून. त्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो, आता बरं वाटतंय ना अंजली, काळजी घेत जा गं स्वतःची, तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस ते. त्याबरोबर अंजली म्हणते, मला सांगा
चिंटूसुद्धा तुमच्याबरोबरच घरी आला ना? त्यावर तो मानेने होकार खुणावतो. मग लगेचच अंजली म्हणते, मग जर तो तुमच्याबरोबर घरी आला तर तो मला भेटायला का नाही आला अजून? कुठे आहे चिंटू? त्याबरोबर आता राकेश सांगत असतो की अगं हो, येत असेल तो, हो येईल तो तुला भेटायला नंतर. त्यावरती म्हणते, अहो असं कसं नंतर येईल? आत्ता यायला हवं होतं त्याने मला भेटायला, अजून कसा नाही आला? मी बघते, थांबा तुम्ही. त्याबरोबर लगेचच इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी पोहोचलेला असतो आणि आता तो दारात आलेला असतो. नॉक तो करणारच असतो, इतक्यात त्याच्या फोनवरती येतो अंजलीचा फोन. अंजली अर्णवला विचारायला लागते, चिंटू कुठे आहेस तू? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई ते मी एका महत्त्वाच्या कामात अडकलो आहे. त्याबरोबर अंजली म्हणते, ते काही नाही मला माहीत, तू ताबडतोब आत्ताच्या आत्ता घरी ये. त्यावर अर्णव म्हणतो, ताई अगं महत्त्वाचं काम आहे माझं, मी करून. त्याबरोबर अंजली म्हणते, मी सांगितलं ना तुला, तू ताबडतोब घरी ये बरं, मला यांनी सगळं खरं सांगितलं आहे. अर्णव म्हणतो, काय खरं सांगितलं आहे ताई? त्यावर अंजली म्हणते, तू प्रश्न विचारत बसू नको, आपण घरी आल्यावर बोलू, तू ये घरी. आणि फोन कट करते. त्याबरोबर राकेश विचारतो, काय झालं अंजली, काय म्हणाला अर्णव? त्यावर लगेचच अंजली सांगते, काय नाही, येतो म्हणाला. त्याबरोबर राकेश म्हणतो, येतोय ना तो, आता ये बरं, तू सुद्धा इथे बस, म्हणजे जरा तुलाही बरं वाटेल. त्याबरोबर राकेश आता बळजबरीने अंजलीला खाली बसवतो. तर आता दुसरीकडे अर्णव विचार करतो, नेमकं काय सांगितलं असेल ह्या राजेशने ताईला? काय झालं असेल घरी? जाऊन बघतोच, उगाच नको काळजी वाटत राहील मला. पण इकडे मी सिंदूरकडे नंतर येईन. आणि मग लगेचच आता सध्या तरी घरीच जातो असा विचार करत अर्णव गाडीत जातो आणि तिकडनं घरी. तर इकडे आता इशू उठलेली असते. इशू म्हणते, बाप रे ताई, अगं काय हे, किती उशीर झाला मला उठायला. त्याबरोबर ताई म्हणत असते, मग काय, एक कुकुलं बाळ आमच्या आईच्या मांडीवरती झोपलं होतं ना, मग कुकुल्या बाळाला खूप वेळ झोप लागली, त्यामुळे मग अलार्मसुद्धा म्हणाला, हळू असतो बाबा, नाहीतर बाळाची झोप मोड होईल ना, कळलं का? म्हणून अलार्मही हळू वाजला आणि त्यामुळे तुला जाग नाही आली. त्यावर लगेच इशू म्हणते, काय गं ताई, गंमत कसली करतेस? त्यावर ताई म्हणते, अगं असू दे इशू, होतं असं कधीतरी. इशू म्हणते, बरं चल आता मी पटपट आवरून घेते. आणि मग इशू आवरण्यासाठी उठायला जात असते, पण अचानक तिला चक्कर येते आणि ती तिथेच बसते. ताई म्हणते, अगं इशू काय झालं, बस इथे. आणि बघते तर काय, इशूला ताप असतो. ताई लगेचच आईला बोलवते. आई म्हणते, नमू कशाला उगाच ओरडतीयस, काय झालं? त्याबरोबर लगेचच नमू सांगत असते, अगं इशूला बघ नाही केवढा ताप आलाय. त्याबरोबर आई म्हणते, अगं मला माहीत होतं, मी तिची उठायचीच वाट बघत होते. तू एक काम कर, जा डॉक्टरांकडे जा आणि नंबर लाव, म्हणजे नंतर तुला हिला घेऊन जाता येईल. त्याबरोबर लगेचच इशू म्हणत असते, आई अगं कशाला डॉक्टर वगैरे, मी एक काम करते ना, घरातच काहीतरी गोळी घेते, म्हणजे मला बरं वाटेल. त्यावर आई इशूला सांगते, नाही या इशू नाही, अजिबात नाही. हे बघ, दवाखान्यात जाऊन यायचं, डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्यायच्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेतलेल्या कायम चांगल्या असतात, माहिती आहे की नाही तुला? त्यावर इशू होकार देते आणि आई सांगते, आज कुठेच जायचं नाही, दिवसभर घरात आराम करायचा. मी तुझ्यासाठी छान, तुला आवडतो तसा आल्याचा चहा करून आणते. तर दुसरीकडे आता अंजली ही अर्णवला सांगत असते, अरे काही नाही रे, मलाच तुझी खूप काळजी वाटत होती. हे घरी आले आणि तू आला नाहीस, नजरेला दिसला नाहीस, म्हणून मग मी तुला फोन करून बोलवून घेतलं. चिंटू तुला माहिती आहे ना रे, तू आणि हे तुम्ही दोघंजणं सुखरूप असणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. तुम्ही दोघं व्यवस्थित असलात की तेच मला ऑक्सिजन असल्यासारखं आहे. त्यामुळे त्यावर अर्णव हा ताईला म्हणत असतो, काळजी नको करूस, मी ठीक आहे. इतक्यात त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. आता राकेश मुद्दाम मिळून विचारतो, डिस्टर्ब केलं की काय मी भावा बहिणींच्या सुखदुःखांच्या गप्पांना? काय डिस्टर्ब केलं का मी? अंजली, अर्णव. त्याबरोबर अंजली म्हणत असते, नाही हो तसं काही नाही आहे. त्यावर राकेश म्हणतो, नक्की ना? त्यावर अंजली सांगते, अहो हो खरंच, मी चिंटूला तेच सांगत होते की तुम्ही दोघंजणं माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात. तुम्ही दोघं सुखरूप असणं म्हणजे माझ्यासाठी ऑक्सिजनसारखं आहे. तुम्हा दोघांना काही झालं तर ते मला सहन नाही होणार. ह्याच गोष्टीवरती बोलत होतो आम्ही, बस बाकी काही नाही हो. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणत असतो, अगं अंजली तू कशाला काळजी करतेस, मी एकदम व्यवस्थित आहे. आणि तुला माहिती आहे का, अर्णवने येऊन आज वाचवलं मला, म्हणून आज खरं तर मी व्यवस्थित आहे. आणि तू काही काळजीच करू नकोस, सगळं आपलं व्यवस्थितच राहणार आहे. माझंसुद्धा तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे. अर्णव, बघतोयस ना तुझ्या ताईचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते. मला जर काही झालं तर ती जगू नाही शकत. काय
बरोबर ना अंजली? त्यावर अंजली म्हणते मग प्रश्न आहे का? त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणत असतो, मला ना अर्णवचा हा शांत स्वभाव खूप आवडतो अंजली. कारण आत्ता सध्या तरी अर्णव काहीच बोलत नसतो. त्याबरोबर अंजली म्हणते शांत स्वभाव आणि अर्णवचा मग झालं काय ना, तुमच्यासमोर तो शांत आहे पण माझ्याशी कधी भांडायला लागेल कळणारही नाही. त्याबरोबर राकेश लगेचच अर्णवला उठवून उभा करतो आणि म्हणायला लागतो, ए अर्णव, भांडायचं नाही आहे माझ्या बायकोबरोबर, लक्षात ठेव. हां, आता ती तुझी ताई जरी असली तरी माझी बायको आहे, माझं अख्खं आयुष्य आहे ती. त्यामुळे माझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही, मला चालणार नाही. काय कळलं ना? त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, अरे खूप प्रेम करते माझी बायको माझ्यावरती. बरोबर ना अंजली? त्यावर अंजली होकार देते. तर लगेचच आता राकेश हा अर्णवच्या डोक्याला डोकं लावतो आणि म्हणत असतो, अंजली तू काळजी करू नकोस, आम्ही दोघं कायम असेच एकत्र राहू, आनंदात असू. काय बरोबर ना अर्णव? अर्णव काहीच बोलत नसतो. तर इकडे लगेचच अंजली त्या दोघांना असं एकमेकांबरोबर एकत्र पाहून खूप खुश होऊन जाते. तर आता इथे अर्णव हा लगेचच ताईला सांगतो, ताई एक काम कर ना, तुझा नंबर माझा नंबर तुझ्या डायल लिस्टला सेव्ह करून ठेव. ताई विचारते का रे? त्यावर अर्णव म्हणतो, का नाही गं, असंच सांगतोय म्हणून. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, ताई तू काळजी करू नकोस, मी कायम तुला वाचवेन, कायम तुझं रक्षण करेन. त्यावर अर्णवने असं म्हटल्यावर लगेचच राकेश अर्णवला तिकडनं बाजूला काढतो आणि स्वतः तिथे बसत म्हणतो, अहो मेवणे साहेब, कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्हाला काहीही कसलीच चिंता करायची गरज नाही. आता अंजली माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी माझ्या बायकोची काळजी अगदी उत्तमरित्या घेऊ शकतो. काय अंजली, बरोबर ना? आणि मग तो अंजलीला जवळ घेतो. आता इथे मनातल्या मनात अर्णवला खूप राग येत असतो. तर राकेश मुद्दाम त्याला चिडवत असतो आणि चल आता निघ इकडनं असं हे इशारा करतो. तर आता इथे अर्णव हा मनात म्हणत असतो, राजेश तू खूप मोठी चूक करतोयस, तू माझा वीक पॉईंट ही माझी कमजोरी समजतोयस. तुला असं वाटतंय की मी काहीच नाही करू शकत. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी माझ्या ताईला तुझ्या तावडीतून सेफ करेन ना, तो दिवस तुझा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे बी अलर्ट अँड बी सेफ. आणि मग अर्णव हा तिकडनं आता निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे बाबा हे इशूला आणि नमूला दवाखान्यातून आल्यावर विचारत असतात, काय गं, काय सांगितलं डॉक्टरांनी? नमू काय म्हणाले गं डॉक्टर? त्याबरोबर लगेचच नमू म्हणत असते, बाबा काय म्हणणार आहेत दुसरं, डॉक्टरांनी सांगितलं स्ट्रिक्टली आराम करायचा, तेव्हाच कुठे जाऊन तुला बरं वाटणार आहे इशू. त्याबरोबर इशू म्हणत असते, हो सांगितलं आहे, पण डॉक्टरांनी असंही सांगितलं आहे की 1 दिवस गोळ्या औषधं खाल्ल्या की मग मला बरंही वाटून जाईल, जास्त काही काळजी करण्यासारखं नाही आहे, हेही म्हणाले डॉक्टर. त्याबरोबर लगेचच आता आई हसते आणि इशूच्या डोक्यावरून हात फिरवते. तर बाबा हे आता इशूला समजावतात, इशू बाळा सांगितलं की नाही डॉक्टरांनी, मग कर ना आराम, काय फरक पडतो, आजचा 1 दिवस तरी स्ट्रिक्टली रेस्ट बस. त्यावर इशू म्हणते हो. तर बाबा सांगतात, आणि तुझ्या क्लाउड किचनची सुद्धा तू काही काळजी करू नको, मी नमुताई बरोबर जाणार आहे, मी तिला मदत करेन आज तुझ्यावरची. त्याबरोबर आई सांगत असते, आता मी मस्त तुझ्यासाठी मऊ खिचडी बनवते, तुला आवडते अगदी तशी, ती खिचडी खायची आणि आराम करायचा, समजलं? त्याबरोबर लगेचच इशू म्हणते हो कळलं आई. त्याबरोबर लगेचच आता इशू ही आईकडे बघून हसत असते. आई म्हणते बरं चला आता खोलीत जा आणि पड बरं जरा आराम कर. त्याबरोबर इशू होकार देऊन तिकडनं जात असते. अचानक कोणीतरी दरवाज्यात आलं असा इशूला भास होतो. इशू लगेचच आईला म्हणते, आई कोणी आलं का? नाही म्हणजे मला वाटलं आपल्या घरी कोणीतरी आलं असं. त्याबरोबर लगेचच आता ताईने असं म्हटल्या इशूने असं म्हटल्यावर नमुताई म्हणते, नाही गं सध्या तर कोणी आलेलं नाही आहे इशू, पण कोणाला बोलवून घ्यायचं आहे का? नाही म्हणजे सांगू शकतेस तू फोन करून वगैरे कोणाला बोलवायचं असेल तर. त्यावर लगेच आई नमुताईला म्हणते, नमू लगेच तिला राकेशजींवरून चिडवण्याची काही गरज नाही आहे, काय कळलं का? आणि इशू तू काही काळजी करू नकोस, तू जाऊन निवांत शांतपणे तुझ्या खोलीत झोप. जर इथे कोणी आलं तर आम्ही आहोत की, कोण आलं गेलं बघायला. त्याबरोबर लगेचच इशू म्हणते हो आई, आणि ती तिकडनं जायला लागते. आता मनात ती म्हणत असते, मला का असं वाटलं अर्णव सर येऊन गेलेत म्हणून, का भास होतोय. त्याबरोबर आता इशू तिकडनं गेल्यावर बाबा आईला म्हणत असतात, तुला काय वाटतं सुप्रिया,
कॉल करून सांगूया का राकेशजींना इशूची तब्येत बरी नाही आहे असं. त्याबरोबर आई म्हणते अहो नको, काय गरज आहे, आणि तसंही साधा शुल्लक ताप आला इशूला, त्यात काय सांगायचं त्यांना. त्याबरोबर बाबा म्हणतात बरोबर आहे तुझंही. आणि मी काय म्हणतो, आपण ना आता जाऊन एकदा राकेशजींच्या त्या मास्तरांनासुद्धा बघून येऊ. अगं काहीही झालं तरी आता ते आपले व्याही होणार आहेत. उगाचच्या उगाच आपण नेहमी फक्त फोनवरती चौकशी करतो, तोंड देखील काळजी दाखवतो असं त्यांना वाटायला नको ना. त्यावर आई म्हणते हो अगदी बरोबर आहे तुमचं, जाऊन येऊ आपण. त्यावर बाबा म्हणतात त्याच बहाण्याने आपल्याला जरा त्यांचं घर वगैरे सुद्धा पाहता येईल, म्हणजे सगळं कसं सॉल्व्ह होईल. तर आपण दुसरीकडे पाहतो की अर्णव हा अगदी शांत बसलेला असतो. त्याला स्वतःवरती पश्चाताप होत असतो की का मी ह्यावरती विश्वास ठेवला की हा राजेश हा एवढा चांगला माणूस आहे, काय डोळे झाकून याची प्रत्येक गोष्ट खरी मानत राहिलो. आणि मग अर्णवला आठवत असतं आज जे काही घडलं गोडाऊनवरती तो सर्व प्रकार. इतक्यात त्या ठिकाणी मामा आलेला असतो. मामा अलगद अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतो. अर्णव मामाला म्हणत असतो मामा अरे. त्यावर मामा हा अर्णवला सांगतो अर्णव कळलं आहे मला सगळं खरं. अरे रात्रभर घरी आला नव्हतास तू, फोन केले तर फोनही उचलत नव्हतास, मग काय करणार. काहीच पर्याय उरला नाही म्हणून मग शेवटी मी जाऊन पाटीलला भेटलो. आणि मग काय, त्याला भेटलो आणि त्याने सर्व काही खरं सांगून टाकलं. आपल्या अपंग अंजलीबरोबर, पायाने अधू असलेल्या अंजलीबरोबर तो राकेश लग्न करायला तयार झाला म्हणून खरंच किती खुश झालो होतो रे आपण. सगळे अगदी भारावून गेलो होतो त्यावेळी. आंधळ्यासारखा त्याच्यावर विश्वास ठेवला. याच गोष्टीचा त्याने फायदा उचलला. चुकलो रे आपण अर्णव, चुकलो, मी चुकलो. त्याबरोबर अर्णव आता मामाला म्हणत असतो मामा रडू नकोस, शांत हो, आणि ताईला आणि आजीला यातलं काही कळू द्यायचं नाही आहे, कळलं. त्यावर मामा म्हणतो हो, आणि वल्लरीवर आकाशलासुद्धा अजून काहीच इतक्यात कळायला नको. त्यावर अर्णव म्हणतो हो बरोबर आहे, आकाश हा त्याचे इमोशन्स कंट्रोल नाही करू शकत. त्याने जर त्याचा राग व्यक्त केला तर तो काहीही करू शकतो त्या राकेशला, त्याच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो आकाशकडून. त्याबरोबर पुढे मामा म्हणत असतो हो, आणि वल्लरी मुद्दामून जाऊन अंजलीसमोर काहीतरी बोलेल, त्यामुळे तिलाही सांगायला नको. त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे मामा. पुढे अर्णव म्हणत असतो मामा आता आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागेल त्या राकेशपासून, आपल्याला ना सेफ्टी करावी लागेल. त्याबरोबर आता लगेचच मामा म्हणत असतो हो अर्णव मला कळतं आहे तुला काय सांगायचं आहे ते. त्यापुढे आता मामा म्हणतो अर्णव अंजलीसाठी तर आपण सगळं करू रे, पण ईश्वरीचं काय. त्यावर अर्णव लगेचच मामाकडे बघतो. तर मामा म्हणत असतो अरे ईश्वरीचं तर त्या नराधमाबरोबर लग्न ठरलं आहे, तिला या सगळ्यातून वाचवायला हवं ना. त्यावर अर्णव म्हणतो हो. त्यानंतर आता आपण पाहतो की ईश्वरीच्या घरी जात असताना अर्णव गाडी फास्ट चालवत असतो आणि त्याच्याकडून चुकून ईश्वरीच्याच बाबांच्या कपड्यावरती चिखल उडतो. बाबा जोरात मागून ओरडता काय रे दिसत नाही का रे. त्याबरोबर अर्णव गाडीतून खाली उतरून येतो आणि मग इशूच्या बाबांमध्ये व अर्णवमध्ये बाचाबाची होते. ओ हे बघा आईवरती जायचं नाही हां, नाहीतर तुमच्या वयाचासुद्धा मान ठेवणार नाही मी, समजलं ना. त्याबरोबर बाबा अर्णवला म्हणतात इथे आलास पुन्हा कुठे भेटू नकोस, पुन्हा जर कुठे भेटलास ना तर 2 थोबाडीत ठेवून देईन, समजलं ना. त्याबरोबर मात्र आता अर्णव काही बोलत नाही. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे अर्णव हा त्या ठिकाणून निघून जातो. तर थोड्या वेळानंतर आता इथे राकेश याला खोलीमध्ये डिम जिथे लावलेला असतो, डिम ब्लब, त्या ठिकाणी एक हिडन कॅमेरा सापडतो आणि तो म्हणत असतो अरे माझ्यावरती नजर ठेवतात हे मामा भाची, पण यांना माहीत नाही आहे मी नक्की काय चीज आहे ते, कुठवर पोहोचलो आहे मी. काय रे तुम्ही दोघंजणं, असा विचार आता राकेश अर्णवच्या आणि मामांच्या बाबतीत करत असतो. त्यानंतर आपण पुढे पाहतो की इथे आता फायनली अर्णव हा इशूच्या घरी पोहोचलेला असतो. इशू ही अर्णवला बघून खूप खुश होते. अर्णव इशूला म्हणतो इशू मी तुझ्या तब्येतीची चौकशी करायला इथे आलेलो नाही आहे, मी सिंदौर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. इशू म्हणते बोला ना सर. अर्णव म्हणतो तुझ्या लग्नाबद्दल आहे. त्यावर आता हे ऐकून इशू अर्णवकडे बघतच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.